जी व्यक्ती आपल्याला सोडून जाते, जी ब्रेकअप करते, त्या व्यक्तीला बाहेर पडणं सोपं असतं. पण ज्याला सोडलं जातं त्याच्यासाठी ते एवढं कठीण का असतं? कारण ब्रेकअप करणारा जाण्याचा निर्णय एकाच क्षणी घेत नाही. त्याने त्या भावनांपासून, त्या व्यक्तीकडून, त्या नात्यातून हळूहळू स्वतःला दूर करणं सुरू केलेलं असतं. कधी तो कमी बोलायला लागतो, कधी त्याची इन्व्हॉल्वमेंट कमी होते आणि आपण विचार करतो कदाचित तो किंवा ती व्यस्त असेल. पण प्रत्यक्षात काय घडतं माहिती आहे का? तो स्वतःला मेंटली प्रिपेअर करत असतो. त्याने प्लॅन बी तयार केलेला असतो. नवीन रूटीन, नवीन सवयी, कदाचित नवीन लोकं. त्याने स्वतःला कन्व्हिन्स केलेलं असतं की आता हे नातं माझ्यासाठी नाही. आणि म्हणून जेव्हा तो शेवटी मला आता हे संपवायचं असं म्हणतो, तेव्हा त्याच्यासाठी ती फक्त एक स्टेप असते. पण ज्याला सांगितलं जातं त्याच्यासाठी तो अर्थक्वेक असतो, प्रचंड मोठा भूकंप असतो. त्याच्याकडे तयारीच नसते. त्याचं मन अजूनही त्या व्यक्तीत, त्या आठवणीत, त्या गोष्टीत अडकलेलं असतं. त्याला वाटतं सगळं अचानक बदललं, पण खरं सांगायचं तर ते अचानक नसतं. फक्त तो बदल दुसऱ्या व्यक्तीने आधीच सुरू केलेला असतो आणि आपण उशिरा नोटीस करतो. म्हणून सोडून जाणाऱ्यासाठी ते कम्पॅरेटिव्हली सोपं असतं, कारण त्यानं आधीच सगळं रिहर्स केलेलं असतं. कसं बोलायचं, काय म्हणायचं, काय इग्नोर करायचं, आणि सोडून जाण्याचं खापरही तो स्वतःवर घेत नसतो बरं का. पण ज्याला सोडलं जातं त्याच्यासाठी ती सगळी प्रक्रिया शॉक बनते. आणि म्हणून हिलिंग ही दोघांसाठी एकसारखी नसते. एक जण पुढे जातो आणि दुसरा हे असं का झालं, कसं झालं असे प्रश्न विचारत राहतो. तुमच्या नात्यामध्ये असे काही प्रॉब्लेम्स येत असतील, सल्ला घ्यायचा असेल तर माझा पेड काउन्सिलिंग कॉल बुक करू शकता. अधिक माहितीसाठी व्हॉट्सअप करा 8010093939 या क्रमांकावर.